शुगर क्रेविंग्स म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. आपण ज्या वेळेस काही खात नाही आणि आपल्याला खाण्याची इच्छा निर्माण होते, म्हणजे भूक लागलेली नसते तरी पण काय तर खावंसं वाटतं. मेनली साखर खाण्याची जास्त इच्छा, गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. त्याला शुगर क्रेविंग असं म्हटलं जातं. आता शुगर क्रेविंग काय येतं हे पहिल्यांदा समजून घ्या. 1 मिनिट. शुगर क्रेविंग शुगर क्रेविंग काय येतं, ह्याच्यामध्ये काही महत्वाचे पार्ट्स आहेत जे बॉडीमध्ये ऍक्टिव्ह होतात. अ, त्यातला पहिला पार्ट आहे इन्सुलिन, दुसरा पार्ट आहे मेंदू, तिसरा पार्ट आहे लिव्हर आणि चौथा पार्ट आहे पॅनक्रिया. आता मी हा टॉपिक तुम्हाला फार चांगल्या रीतीने समजता यावं यासाठी मी काही महत्वाच्या गोष्टी एक्सप्लेन करतो, म्हणजे ते शब्द ज्यावेळेस मी बोलताना येतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा परफेक्ट अर्थ समजेल. हार्मोन हा शब्द, हार्मोन्स म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. हार्मोन्स म्हणजे मेंदूच्या बेसला एक ग्लँड असते, पिट्युटरी ग्लँड. त्याला सर्व हार्मोन्सची क्वीन ग्लँड म्हटलं जातं. आता मी तुमच्याशी बोलतोय आणि मला छान वाटलं, मी आनंदी आहे, किंवा एखादा वाईट प्रसंग घडला आणि मी दुःखी आहे, रडायला लागलो, हे आनंदी वाटणं आणि दुःखी असणं याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात हार्मोन. जोपर्यंत ते हार्मोन्स, तो द्रव तुमच्या रक्तामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला फिलिंग्स कुठल्याच येणार नाही. सो हार्मोन हा पार्ट खूप अ, अ, अतिशय महत्वाचा आहे, व्हीआयपी आहे. तर काय होतं, ज्यावेळेस आपण साखर नॅचरल फॉर्म मध्ये खातो, म्हणजे ऊस खाल्ला तुम्ही किंवा एखादं फळ खाल्लं, तर ती साखर तुमच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारे घातक नसते. परंतु फ्री शुगर ज्यावेळेस तुम्ही खाता, इटिंग करता, त्यावेळेस मात्र ती शरीरामध्ये म्हणजे व्हाईट पॉइझन समजलं जातं साखरेला, आणि ते शरीरात गेले की ते विषाचं काम करतं. फक्त हे पॉइझन स्लो पॉइझन असल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. आता फ्री शुगर म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. ऊसापासून व्हाईट शुगर तयार केली, म्हणजे आपण जे टेबल शुगर म्हणून वापरतो चहा करण्यासाठी किंवा घरातील इतर गोड पदार्थ करण्यासाठी, तर त्याला आपण फ्री शुगर म्हणू. म्हणजे ऊसाचा नॅचरल फॉर्म कन्वर्ट करून साखरमध्ये कन्वर्ट केला. शिवाय आता सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, काही आता कंपन्यांची नावं घेत नाहीत, त्याच्यामध्ये शुगर ही फ्री फॉर्म मध्ये असते. एकदा का शुगर बॉडीत एंट्री केली तर ती कसा परिणाम करते त्यात आपण बघू. ज्यावेळेस आपण साखर खातो कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, मला एक सांगा. आता एक फार छान उदाहरण आहे, हे तुम्ही याच्यातून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एखादी फॉर्च्युनर घेतली आणि शेजाऱ्यांना बोलवलं आपण घरी, आणि काय केलं की त्यांना एक ग्लास कडुलिंबाचा रस आणि त्याच्यानंतर कारल्याचे स्लाइसेस घरात तयार केले आणि नारळ फोडल्या फोडल्या प्रत्येकाच्या हातात एक ग्लास दिला आणि ते कारल्याचा एक पीस दिला आणि एन्जॉय करा म्हटलं, तर ह्या दोन गोष्टी हातात आलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते. आणि ते म्हणतील हे काय नवीन, गोड द्यायचं सोडून तुम्ही कडुलिंबानेचा रस आणि कारलं का बरं दिलंय. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, त्यांच्या मनातला जो बदल आहे, त्यांना चांगलं नाही वाटलं, याच्यासाठी कारणीभूत असतं ब्रेननं सिक्रेट केलेलं डोपामाइन नावाचं हार्मोन. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला छान वाटतं, तोच त्यांच्या हातात जर एक पेढा दिला, सर आम्ही गाडी घेतल्याने हा पेढा खा, पेढा खा म्हटल्यानंतर तोंडामध्ये पेढा तुम्ही ज्यावेळेस घ्याल, त्यावेळेस एक जे फिलिंग येणार आहे, अरे वा खूप छान, अभिनंदन, असे शब्द त्यांच्याकडून येतील. खूप छान, अभिनंदन, हे जे शब्द त्यांच्याकडून आले त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं डोपामाइन. तर आता ह्यांची गंमत कशी होते शरीरामध्ये गेल्यानंतर ते पहिल्यांदा समजून घ्या. जेव्हा तुम्ही साखर शरीरामध्ये घेता, साखर शरीरामध्ये घेतल्यानंतर ती डायजेस्ट होते आणि डायजेस्ट झाल्यानंतर तिचा प्रवास चालू होतो आणि रक्तात ऍब्सॉर्ब होते. रक्तात ऍब्सॉर्ब झाल्या झाल्यास आपल्या रक्तातील ह्या 3 घटकांना ती हायजेक करते.
म्हणजे ह्यांच्यावरती 100% कंट्रोल आणते. त्यातला पहिला घटक आहे लिव्हर, दुसरा घटक आहे मेंदू मधला डोपामाइन स्पाइक, आणि तिसरा घटक आहे इन्सुलिन. आता काय होतं, तुम्ही ज्यावेळेस गरजेपेक्षा जास्त साखर खाता, एका प्रश्नाचं उत्तर द्या. साखर जर नाहीच खाल्ली तर आपण मरणार आहोत का? पुढचे 6 महिने कुणीही कुठल्याच फॉर्मॅटमध्ये साखर नाही खाल्ली तर आपल्याला काय होईल? जगणं अशक्य होईल का? तर अजिबात होणार नाही. जर साखर खाण्यानं जगणं अशक्य होत नाहीये तर आपण का खातो साखर? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जर साखर खाण्यानं माझ्या शरीराची 100% वाट लागणार असेल तर आपण साखर का खावी? आणि म्हणूनच आजचा टॉपिक आहे आपला शुगर क्रेविंग. साखर खाण्याची अतितीव्र इच्छा होणे किंवा गोड खाण्याची अतितीव्र इच्छा होणे. आता आपण या ठिकाणी बघत आहोत, तर इन्सुलिन रेजिस्टन्स काय आहे हा पहिल्यांदा समजून घ्या. तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आला की तुमचं वेट गेन व्हायला चालू होणार आणि तुम्हाला डायबेटीस डिटेक्ट व्हायला चालू होईल. तर इन्सुलिन रेजिस्टन्स एक प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊया आपण पहिल्यांदा. इन्सुलिन पण एक प्रकारचा हार्मोन आहे, जे तुम्ही खाल्लेली साखर डायजेस्ट करण्यासाठी वापरलं जातं. तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये कार्बोहायड्रेट्स खाल्ला की त्याचा बाय प्रॉडक्ट हा शुगर असतो. म्हणजे तुम्ही इव्हन भाकरी जरी खाल्ली आणि ती 100% पचली तर जो फायनल प्रॉडक्ट तयार होणार आहे ती साखर तयार होणार आहे. जर प्रोटीन खाल्लं तर त्याचा बाय प्रॉडक्ट हा अमिनो ऍसिड तयार होतो. अमिनो ऍसिड तुमच्या हार्मोन मेंटेनन्ससाठी उपयोगाचा असतो, पण तो कार्बोहायड्रेट्स मधली जी शुगर आहे म्हणजे ग्लुकोज फॉर्मॅटमध्ये तयार झालेली, ती तुमचं दैनंदिन कार्य करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करते. मग काय होतं, गरजेपेक्षा तुम्ही जास्त साखर खायला लागला, पोटामध्ये साखर गोड चव कळाली हे ज्यावेळेस मेंदूला कळतं त्यावेळेस मेंदू इन्सुलिन सिक्रेट करतो, आणि इन्सुलिन हे असं हार्मोन आहे. आता फार सोप्या भाषेत समजण्यासाठी तुम्हाला सांगतो. पेशी आहे, पेशीमध्ये एक चूल आहे, घरामध्ये चूल असते तशी, आणि पेशीला एक दार आहे असं समजा. आणि इन्शुलिन पाठवण्याचं जे मेन काम असतं ते आपल्या पॅनक्रियाला किंवा स्वादुपिंडाला दिलेलं असतं. स्वादुपिंडाच्या याच्यामध्ये इन्सुलिन नावाचे हमाल असतात. ज्या ज्या वेळेस रक्तात साखर येईल त्यावेळेस इन्सुलिन नावाच्या हार्मोन्सला इन्स्ट्रक्शन दिली जाते की साखरेचा हा कण घे आणि पेशीमध्ये जा, आणि तिथे गेल्यानंतर ते डायजेस्ट होईल, आणि डायजेस्ट झालं की तुम्हाला ऊर्जा मिळेल. आता गंमत अशी होते की जे लोक जाड आहेत, ज्यांचं ओव्हरवेट आहे, त्यांच्या पेशींवरती फॅटचा थर साठलेला असतो, इतका जाड थर साठलेला असतो की तिथं हे इन्सुलिन हमाल साखरेचा मोलेक्युल घेऊन जातात आणि तिथं दार वाजवतात, दार उघड. त्यांच्याकडं असणारी कीज म्हणजे चावी असते दार उघडण्याची, ते कुलपापर्यंत पोहोचत नाही, कारण की तुम्ही फॅटी असता, तिथं जास्त फॅट स्टोअर झालेलं असतं. मग अशा वेळेस काय होतं की हमाल तिथं जाऊनही साखर पोचत नाही, एनर्जीसाठी साखरेची गरज असते. पेशी परत मेंदूला इन्स्ट्रक्शन देतात की आम्हाला अजून साखर मिळाली नाही, तुम्ही जर साखर नाही दिली तर आम्ही कुठल्याही पद्धतीचं काम करणार नाही. मेंदू परत पॅनक्रियावरती चिडतो, अरे तुला आदेश दिला होता, तुझे हमाल इन्सुलिन नावाचे हमाल पाठव साखर घेऊन, तू का बरं गेला नाहीस? मग पॅनक्रिया पण त्यावेळेस चिडतो आणि तो काय म्हणतो माहितीये का, यार मी आधीच पाठवलेलं आहे, नाहक मला मेंदूकडून मेंदू हा जो हेड आहे त्याच्याकडून त्रास होते, माझ्या बापाचं काय जातंय, म्हणून मग तो जास्त इन्सुलिन सिक्रेट करतो. आणि हे सगळे परत इन्सुलिन हमाल साखरेचे मोलेक्युल घेऊन पेशीच्या बाहेर जाऊन थांबतात. आणि एक स्टेज अशी येते, आज ऊर्जेसाठी साखर नाही, पण तो रक्तामध्ये भरपूर साखर आहे, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती आत पेशीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे इन्सुलिन आहे, साखर आहे, पेशीपर्यंत पोहोचत नाही. हा जो मिसमॅनेजमेंट झालेली असते याला म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स. 4 इन्सुलिनच्या ऐवजी 400 इन्सुलिन जरी पाठवली तरी पेशीपर्यंत साखर पोहोचत नाही. आणि प्रोलॉंग कंडिशन मध्ये जर अशी परिस्थिती असली तर त्यावेळेस लोकांना डायबेटीस डिटेक्ट होतो. आता हे करायचं काय? एवढी साखर दिलेली शरीर तर ठेवू शकत नाही. मग अशा वेळेस काय करतं, ही साखर फिल्ट्रेशन साठी लिव्हर मध्ये जाते, आणि लिव्हर ना विलाजास्तव त्याची कॅपॅसिटी आहे तेवढं साखर स्टोरेज करतो, म्हणजे फॅट स्टोरेज करतो. आणि तिथं फॅट स्टोरेज झाल्यानंतर फॅटी लिव्हर डिटेक्ट होतं. एवढ्यातनंही आपल्यातनं काही सुधारणा नाही झाली की हे परत फॅट बॉडीमध्ये डिपॉझिट व्हायला चालू होतं. पहिल्यांदा व्हिजरल फॅट होतं, बेली फॅट होतं. आपल्याला माहितच आहे किती घातक आहेत. त्याच्यानंतर एवढ्याहून पण तुम्ही थांबत नसाल तर ते नंतर काय होतं,
बॉडीमध्ये जातं आणि वेन्सच्या आतला डिपॉझिट व्हायला चालू होतं. तर आता हा काय होतं बघा गंमत, की तुम्ही साखर घेणं, इन्शुलिन स्पाइक होणं, इन्शुलिन रेजिस्टन्स येणं, हा इथपर्यंत खेळ थांबत नाही. तर हा खेळ परत पुढे जातो मेंदू मधल्या डोपामाइन नावाच्या हार्मोन्स वरती. डोपामाइन हार्मोन जर व्यवस्थित सिक्रेट झाले तरच तुम्ही आनंदी राहणार, खुश राहणार. अदरवाईज तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या फिलिंग्स मध्ये भयानक फ्लक्च्युएशन चालू झालं, काहीच कारण नसतं तरी आपण प्रत्येकावरती चिडचिड करायला चालू करतो. आता विचार करा, साखर प्रमाणापेक्षा जास्त घेतली, त्यानं लिव्हर डॅमेज केलं, त्याच्यानंतर इंटरनल ऑर्गन डॅमेज केले, आणि एवढ्यावर साखर गप्प बसत नसून मेंदूमधल्या डोपामाइन वरती अटॅक करते आणि डोपामाइनचं फ्लक्च्युएशन चालू होतं, मूड स्विंग व्हायला चालू होतं. आणि हे डोपामाइनची लेवल कमी येत असतानाच दुसरा एक बदल बॉडीमध्ये घडतो, कार्टिसोल नावाच्या हार्मोनची लेवल वाढते. आता कार्टिसोल जर स्पाइक झाला आणि डोपामाइन डाऊनला आला की तुमचा कार्यक्रम बिघडला म्हणून समजा. म्हणजे तुम्ही इतकं भयानक स्ट्रेस्ड कंडिशन मध्ये चिडचिड मध्ये असता, आणि कार्टिसोल रेज झालं की बॉडीला असं वाटतं की काहीतरी आपत्तीजनक परिस्थिती भविष्यात येणार आहे, म्हणून आपण खाल्लेलं अन्न परत ते फॅट स्टोअर करायला लागतं आणि आपण ओव्हरईट व्हायला चालू होतं. आता तुम्ही सगळं करताय आणि साखरेचं क्रेविंग जर नाही कंट्रोल केलं, तुम्ही शेक प्या, वर्कआउट करा, पाणी प्या, शांत झोपा, काही करा, तरी तुमचं वजन कमी येणार नाही. तर शुगर हा पार्ट किती महत्वाचा आहे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. आता काय होतं, की आपण ठरवलं की यार साखरेमुळे जर मला इतकं नुकसान होत असेल, तरी होऊ नये म्हणून मला काय करावं लागेल. तर आपण काय करायचं की साखर जी आहे, फ्री साखर आता जे तुम्हाला एक्सप्लेन केलं, ती खायचं बंद करू. इव्हन जे वेट लॉस प्रोग्राम मध्ये जॉईन आहेत त्यांनी तर 100% साखर कुठल्याच फॉर्मॅटमध्ये खायची नाही. एक बदल तुमच्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस करणार आहे. आता काय होतं की तुम्ही साखर खायची बंद केली तर काय होईल, तुमच्या बॉडीमध्ये साखरची लेवल जसजशी कमी होईल तशी एनर्जीसाठी शरीर भांडायला चालू करेल. आणि एनर्जीसाठी शरीर भांडायला चालू केलंय की पहिल्यांदा मेंदू सांगतो, अरे हा वरून साखरेचा इंटेक बंद केलाय, कोणत्याही प्रकारची साखर येत नाही आणि एनर्जीसाठी साखर पाहिजे. हा जो काय आहार घेतो त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी आहे. तर पूर्वी जे एक्स्ट्रा खाल्ल्यामुळं लिव्हरमध्ये ग्लायकोजन स्वरूपात जी साखर साठवली ती एनर्जीसाठी वापरायला चालू कर. असा संकेत मेंदूकडनं मिळाल्या मिळाल्या बॉडी काय करते, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये झालेलं आहे, फॅटी लिव्हर मधनं पहिल्यांदा फॅट ब्रेकडाऊन करायला चालू करते ऊर्जेसाठी. आता मग जसजशी लिव्हर मधली ऊर्जा वापरली जाईल, कमी केली जाईल, जे फॅटी लिव्हर नॉर्मल कडे जाईल, तसं फॅटी लिव्हर त्याचं काम ऍक्टिव्ह करायला चालू करतं आणि मग क्लिनिंगची प्रोसेस चालू करतं. जे काय तुमच्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल साठलेलं आहे, बाय प्रोडक्ट जे तयार झालेले आहेत, ते लिव्हर मधून स्वच्छ केले जातात, बाहेर फिल्टरेशन करून किडनीकडे पाठवले जातात आणि तुमच्या शरीराबाहेर ती वेस्ट बाहेर टाकली जाते. आता तिथून पुढे आणखी गंमत काय होते, एक वेळ अशी होते की लिव्हर एकदम स्वच्छ झालंय, काही त्रास नाही, एकदम मस्त फिल्ट्रेशन चालू झालंय, तरी तुम्ही साखर खायची बंद केली. मग तेवढ्यावरती शरीराचा भागत नाही आणि शरीर काय करतं नंतर, परत तुमच्या बॉडीमध्ये ज्या ज्या ठिकाणी फॅट स्वरूपात शुगर स्टोअर झालेली असते ती एनर्जीसाठी वापरली जाते. आणि एकदा काही एनर्जीसाठी शुगर वापरली गेली की शरीर क्लीन व्हायला चालू होतं, तुमच्या फिलिंग मध्ये चांगला अनुभव यायला चालू होतं, तुम्हाला छान वाटायला लागतं, तुमची चिडचिड कमी व्हायला लागते. आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट इथं एक घडायला चालू होते, की तुमच्या ब्लड मधले जे स्पाइक आहेत इन्शुलिनच्या डिस्टर्बन्समुळे, डोपामाइनच्या डिस्टर्बन्समुळे जे चालले जाते, ते अपडाऊन होणं बंद केलं जातं. जर बघा एखादा कॉम्प्युटर तुम्ही वापरत असाल आणि चालू कॉम्प्युटर मध्ये जर अचानक बटन स्विच ऑफ केलं की जो सेटबॅक बसतो इन्स्ट्रुमेंट म्हणजे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट्सला, सेम आपल्या बॉडीमध्ये जो जर्क असतो तो जर्क बसायचं कमी होतं आणि तुमची ब्लड शुगर स्टेबल व्हायला चालू होते. आता या ठिकाणी व्हीआयपी पॉइंट आहे, जर तुमची ब्लड शुगर स्टेबल नाही होत असेल तर तुम्ही जीवाचा किती जरी आटापिटा केला तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट येणार नाही. आता नेक्स्ट बघू आपण काय होतं. तरी नेक्स्ट टाइमला पण तुम्ही आता काय केलंय की शुगर तरी बंद केली. बंद केल्यानंतर काय होतं, क्रेविंग कमी यायला चालू होतात. तुम्हाला जे गरज नसताना खावंसं जे वाटत होतं ते वाटायचं बंद होतं. आता बघा, तुम्ही
भूक लागली आणि जेवण हा भाग वेगळा, परंतु 3 वाजले 4 वाजले आणि असंच तुम्हाला वाटलं, जे आता फॅमिलीमध्ये नाही त्या लोकांचं बघा, चला जरा नाश्ता करून येऊ, वडापाव खाऊन येऊ, चहा पिऊन येऊ. तुम्हाला माहिती आहे, एक चमचा चहामध्ये 90 कॅलरीज असतात. म्हणजे तुम्ही एक चहा जरी पिऊन आलात तर 90 कॅलरीज गेन करणार आहात. आणि मग आता मगाशी जे तुम्हाला सांगितलं, बॉडीत गेल्या गेल्या काय डिस्टर्बन्स चालू होतात ते तुमच्या लक्षात येतील. मग अशा वेळेस काय होतं माहितीये का, हे जे हंगर, भूक लागणं आणि गरज नसताना खाणं, याला हा स्पाइक कारणीभूत असतो. तर या ठिकाणी हे बघा, ती जी प्रोसेस तुम्हाला सांगितली, एकदा की ब्लड शुगर स्टेबिलाईज झाली की बॉडी फुल स्विंग न ओव्हरवेट बॉडी म्हणजे ओव्हर फॅट, अति वजन जे आहे फॅटचं ते रिलीज करायला चालू करते. ज्या पद्धतीनं ते साठलं होतं त्याच्याच बरोबर रिव्हर्स प्रोसेस चालू होते आणि ओव्हर फॅट स्टोअर तुमचं एनर्जीसाठी फुल एफिशियन्सीने वापरलं जातं आणि तुमचं वजन कमी यायला तयार चालू होतं. तर आता जे तुम्हाला सांगितलं मी की ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा साखरेचा तोटा आहे की ज्या व्यक्तींना त्रास आहे, सांधे दुखतायत, गुडघे दुखतायत, अचानक छातीत दुखतंय किंवा मेंदूत दुखतंय, डोकं दुखतंय, ह्या सगळ्या पाठीमागं इन्फ्लेमेशन जो कारण आहे, त्याला ओव्हर शुगर हे कारणीभूत असतं. तर साखर कंट्रोल केली की हे जे त्रास आहेत, इन्फ्लेमेशन लेवल कमी येते, तुम्हाला म्हणजे थकवा येणं कमी येतं आणि साइड बाय साइड जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं व्यायाम केला आणि सकस संतुलित आहार न चुकता जर घेतला, तर सकस संतुलित आहारचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे, 15च्या आत आहे. याचं कामच आहे बॉडीमध्ये गेल्या गेल्या शुगर स्टॅबिलाईज करणं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, फूड अँड ड्रग डिपार्टमेंट ऑफ अमेरिका, FDA न हर्बल लाईफची जी लाईफस्टाईल आहे, जे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी फॉलो करतो, त्याला सर्टिफाय प्रोग्राम म्हणून जाहीर केलेला आहे. सो ज्या लोकांना डायबिटीज आहे, त्यांचा डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी शुगर स्टॉप करणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी गंमत अशी होते, मगाशी जे तुम्हाला सांगितलं की क्रेविंग्स आले की साखर खाणार, साखर खाल्ले की डोपामाइन डिस्टर्ब होणार, डोपामाइन डिस्टर्ब झाला की इन्शुलिन वरती परिणाम होणार, इन्शुलिन स्पाइक यायला चालू होणार आणि तुमचा मूड खराब होणार. आणि साखर बंद केली 4 दिवसानंतर, 1 आठवड्यानंतर, 2 आठवड्यानंतर आणि 1 महिन्यानंतर पूर्णपणे बॉडी स्टॅबिलाईज होते आणि आपल्या फिलिंग्स मध्ये चेंज होतो आणि आपली बॉडी चांगला रिस्पॉन्स द्यायला चालू करते. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हंगर हार्मोन कंट्रोल करण्याचं महत्वाचं काम शुगर स्टॉप केल्यामुळे होतं. लिप्टिन आणि ग्रेलिन नावाचे 2 हार्मोन्स आहेत जे तुम्हाला भुकेची फिलिंग्स आणून देतात बॉडीमध्ये. आता काय होतं बघा, सारखं सारखं खावंसं वाटणं गरज नसताना, त्यावेळेस नेमकं लिप्टिन आणि ग्रॅनिन इथं सिक्रेट झाल्यामुळे ही फिलिंग येते की तुमच्या शरीराची गरज नसते किंवा भूकही लागलेली नसते. पण ज्यावेळेस आपण शुगर स्टॉप करतो, त्यावेळेस पहिल्यांदा ह्या हार्मोन्स मध्ये बॅलन्स यायला चालू होतो. ग्रेनिन आणि लिप्टिन सिक्रेट व्हायचं बंद होतं आणि तुम्हाला माहिती लक्षात येईल की तुम्ही साधं जरी जेवण केलं ना, तरी तुम्हाला परत भूक लागत नाही, पोट भरल्याचं फिलिंग होतं, मन शांत राहतं आणि म्हणजे आपण आनंदी राहतो नेहमी. तर हा सगळा खेळ एका आठवड्यामध्ये हा चेंजेस दिसायला चालू होतो. आणि सगळ्यात महत्वाचं की साखर जर बंद केली तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते. माहित आहे, मेंदू नंतर जर सगळ्यात महत्वाचा अवयव शरीरातला असेल तर गट हेल्थ आहे, म्हणजे पचन संस्था. आता काय होतं बघा, शुगर म्हणजे आर्टिफिशियल तयार केलेली शुगर हे आतड्यांमधल्या बॅड बॅक्टेरिया त्यांचं आवडीचं अन्न असतं. जसं गोड पदार्थ अनावश्यक तुम्ही खायला चालू कराल तसं ते आतड्यांमध्ये गेल्यानंतर बेनिफिशियल बॅक्टेरियाचा काउंट ट्रेमेंडसली डाऊन होतो आणि हार्मफुल बॅक्टेरिया वाढायला चालू होतात. आणि एकदा का ह्यांचा काउंट वाढला की तुमचं अपचन होणं, ब्लोटिंग होणं, तुम्हाला पचनाचे त्रास होणं, पोटात गॅसेस तयार होणे चालू होतं. म्हणजे साखर एक साखर जर तुम्ही बंद केली तर त्याचे किती चांगले परिणाम होऊ शकतात आणि शरीरावरती किती घातक परिणाम होऊ शकतात हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. तर आजचा जो टॉपिक होता आणि वेळेची मर्यादा असल्यामुळं मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगितलंय. सो माझी सर्व पार्टिसिपेंटना विनंती असेल, जर तुम्हाला वेट लॉस मध्ये बेटर रिझल्ट कमी कालावधीमध्ये जर पाहिजे असेल तर पहिल्यांदा साखर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये शरीरात जाणार नाही याची पुढची 90 दिवस काळजी घ्या. शिवाय फॉर्म्युला 1 शेक आहे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, जो तुमच्या शरीरात गेल्यानंतर
इन्सुलिन स्टॅबिलायझेशन काम करतो, त्याचा समतोल राखण्याचं काम करतो, जो तुम्हाला प्रॉपर वेट लॉस करण्यासाठी मदत करणार आहे. तर आजचा हा हेल्थ टॉपिक होता, शुगर क्रेविंग टिप्स. तो या ठिकाणी मला शेअर करण्याचं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.